नमस्कार, स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे सुक्या बोंबलाचा रस्सा। तर रस्सा बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय काय लागतं ते बघून घेऊया। अर्थातच मी इथं 10 सुके बोंबील घेतलेले आहेत, एक मोठा कांदा घेतला, एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, एक लिंबू, भरपूर सारी कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। आणि त्याचप्रमाणे आपण मसाले बघूया। तर मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे इथं जिरं, त्याचबरोबर कोणता पण एक फिश करी मसाला घ्यायचा आहे, मालवणी मसाला घेतला तरी पण चालेल, आणि गरम मसाला, घरगुती मिरची पावडर, इथे कोणतीही लाल तिखट तुम्ही वापरू शकता, आणि त्याचबरोबर धने जिरे पावडर आणि हळद, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि तेल। तर इथं मी बोंबील आहेत ते साफ न करता असेच घेतलेले आहे। तुम्हाला एक बोंबील साफ करून दाखवते, अर्थातच सगळ्यांना माहिती असेल पण साफ करून दाखवते। तर हे बोंबलाचं जे डोकं आहे ना ते आपण असं कट करून घ्यायचं आहे, आणि हे साईडचे पर असतात हे पण अशा पद्धतीने साफ करून घ्यायचे आहेत। बघा, ह्या पद्धतीने असं साफ करून घेऊया आपण एक बोंबील। तर बघा, अशा पद्धतीने आपला एक बोंबील मस्त साफ करून स्वच्छ झाला, आणि हा शेवटचा त्याचा शेपटी आहे ना ते पण काढून घ्यायचा। बोंबील आपला साफ आहे, थोडस इथं पोटाच्या ठिकाणी पण कधी कधी घाण असते ना ती पण कट करून घ्यायची, काढून घ्यायचं इथे। हे बघा, अशा पद्धतीने हे बघा त्यांनी कोळंबी खाल्लेली होती ती तशीच आहे, आणि हा भाग पण काढून टाकायचा, कारण हा कडू लागतो जरा बनवताना, असं जर ठेवला ना तो कडवट तसा लागतो। हे काढून घेतलं, अगदी छान असा आपला बोंबील साफ झाला। अशाच पद्धतीने सगळे बोंबील आपण साफ करून घेऊया। तर अशा पद्धतीने बघा आपले बोंबील सगळे मस्त असे स्वच्छ साफ करून झालेले आहेत। आता ह्याचे आपण तुकडे करून घ्यायचे। बघा, हे हाताने चांगले सुकले असल्यामुळे हाताने पण असे त्याचे तुकडे होतात। तुम्हाला कितपत छोटे मोठे कसे तुकडे पाहिजे तेवढे असे तुकडे करून घ्यायचे सगळ्या बोंबलाचे। बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण बोंबलाचे मस्त असे तुकडे पाडून घेते। जर हाताने होत नसेल, बोंबील जर जरा ओले राहिले असतील, उन्हात चांगले असे आपण त्याला वाळवले नसतील तर ते हाताने तुटणार नाही, मग तुम्हाला चाकूने किंवा विळ्यानेच त्याला कट करून घ्यायला लागेल। पण हे मस्त मी उन्हात कडकडीत असे सुकवून घेतले, विकत आणले त्यानंतर कडकडीत सुकवून घेतले, म्हणून ते हाताने पण सहज असे तुटतात। ते एका आकाराचे मी असे त्याचे तुकडे पाडून घेतले। बघा, अशा पद्धतीने आवाज पण बघा त्याचा। तर बघा, सगळेच बोंबील आपले साफ करून झाले। तर ही साधारण मी भाजी 5 माणसासाठी बनवते, आरामात सगळ्यांना पुरते। बघा, त्यासाठी मी फक्त 10 बोंबील घेतले, आणि बोंबील पण घेताना ना मी असे मोठे बोंबील नाही घेतले। मोठे बोंबील थोडेसे असे वयसट लागतात, आणि हे छोटे बोंबलाला खूप जास्त चव असते, म्हणून बोंबील निवडताना पण हे बघा अशा थोडेसे पिवळट असतात ना, जास्त पण पिवळट नाही हा, जास्त पांढरट पण नाही, अशा पद्धतीने थोडेसे बोंबील असतात ते घ्यायचे, म्हणजे ते चवीला खूप छान लागतात, आणि मेन म्हणजे ते फ्रेश असतात। तर बघा, ह्या पद्धतीने बोंबील सगळे आपण तुकडे पाडून घेतले। आता सर्वप्रथम काय करायचंय, गॅस लावून घेऊया। वर एक पॅन ठेवते, पॅनच्या ऐवजी तुम्ही तो तवा ठेवला किंवा छोटी कढई असली, किंवा ज्या भाजीत कढई बनवायचं असेल त्याच भाजीत बोंबील थोडेसे गरम करून घ्यायचं, म्हणजे त्याचा सुगंध सुटेपर्यंत छान थोडंसं त्याला भाजून घेऊया आपण। त्यामुळे काय असते की ज्या आपल्या बोंबलाच्या रस्स्याला किंवा इतर सुक्या बोंबलाची भाजी आपण बनवतो ना त्याला चव दुप्पटीने वाढते, आणि खूप रुचकर असे हे बोंबील लागतात। तर बघा, मीडियम आचेवर ह्याला सतत असं हलवून हलवून परतून आपल्याला मस्त भाजून घेऊया। तर इकडे बघा बोंबील आपले भाजतायत, तोपर्यंत मी एका गॅसवर इकडे पाणी पण गरम करायला ठेवलं। हे पाणी आपण रस्स्यासाठी पण वापरणार आहोत, आणि हे बोंबील आपल्याला भिजत ठेवायला पण गरम पाण्याचाच वापर करायचा, त्यामुळे काय बोंबील पटकन असे मऊ पडतात आणि चांगले भिजले जातात। तर बघा, अशा पद्धतीने बोंबलाचा कलर थोडासा चेंज झालाय, ह्याला थोडंसं अजून थोडं डार्क होऊ देऊया आपण, मिनिटभर असं सतत हलवत राहूया। तर बघा, अशा पद्धतीने मस्त शेजारीच्या मावशीला पण बोंबलाचा वास गेला इथपर्यंत आपल्याला बोंबील मस्त असे भाजून घ्यायचे। तर बघा, मस्त डाग आले बोंबलाला, अख्खा घरभर बोंबलाचा वास सुटला। जो बोंबील खातो ना, सुके बोंबील खातो, त्याला अर्थातच माहिती असेल का बोंबलाचा वास काय असतो। तर बघा, अशा पद्धतीने मस्त बोंबील आपले भाजले गेले। हे काय, ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया, आणि ह्याच्यावर मस्त गरमागरम पाणी ओतून घेऊया, म्हणजे बोंबील पटकन भिजतील आणि अगदी असे सॉफ्ट होतील। तर बोंबील बुडले जातील एवढं आपण पाणी टाकायचं आहे, बाकीचं पाणी आपण तसंच झाकून ठेवायचं जे आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत तसं।
तर बोंबील तर आपण भिजायला ठेवलं, ह्याला असंच भिजू द्या साधारणतः 10 ते 15 मिनिटं. तोपर्यंत आपल्याला दुसरा जे रस्स्यासाठी लागतो तो मसाला करून घ्यायचा. ते इथं मोठा आकाराचा कांदा मी घेतलाय, म्हणून मी एकच घेतलाय. तुम्ही जर छोट्या आकाराचं किंवा मीडियम साईजचे तुमच्याकडे कांदे असतील ना, तर तुम्ही 2 वापरा. हा बघा, अशा पद्धतीने कांदा, आपण सगळ्यांनाच माहितीये कांदा कसा कट करायचा आहे तो, पण इथं आपण मोठमोठे ह्याच्या फोडी करून घेणार आहे, कारण ह्याचा मसाला बनवणार आहे. तर मधोमध कांदा चिरल्यानंतर हा देठ आहे हो काढून घ्यायचा आणि वरचं टर्फल सोलून घेऊया. कांदा साफ करून झाला की त्याचे असे मोठे मोठे भाग करायचे आपल्याला. हे बघा, अशा मोठे मोठे फोडी करून घ्यायचे आहे. तर बघा, अशा पद्धतीने कांद्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी तयार करून झालेल्या आहेत आपल्या ह्या पद्धतीने. आता तसंच टोमॅटो पण कापून घेऊया आपण. तर टोमॅटो पण मधोमध चिरून घ्यायचा. हा साईडचा जो देठ आहे तो कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याचे पण असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे ह्या पद्धतीने. त्याचबरोबर एक आल्याचा तुकडा घेतलेला, तो पण त्याचे पण थोडेसे बारीक असे तुकडे करून घेऊया ह्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपला मसाल्यासाठी जे कांदे होते, टोमॅटो होते, ते कापून झाले. आता गॅस चालू करून घेऊया आणि एक पॅन ठेवूया. त्या पॅन मध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे साधारणतः चमचभर तेल घालायचं. तेल घाललं की त्यानंतर हा मोठा मोठा कट करून घेतलेला कांदा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आणि अगदी गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर बोंबलाचा रस्सा आपण बनवतो ना, त्यासाठी मी इथं कोकणात बहुतांशी ठिकाणी खोबरं घालतात किंवा नारळाचा वापर करतात, पण आज मी नारळाचा वगैरे काही वापर करणार नाहीये इथं. अशाच पद्धतीचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा, घरगुती मसाला, आणि त्या मसाल्यामध्येच आपल्याला घट्ट अशी ग्रेव्ही कशी तयार करता येईल हे तुम्हाला मी दाखवते. तर इथं आपण न बेसन वापरलेलं आहे, न कोणतं नारळ किंवा काही वापरलेलं आहे. अगदी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण हा घरगुती मसाला, जो मसाला आपण इतर भाज्यांसाठी वापरतो ना, तेवढ्याच मसाल्यामध्ये, तेवढ्याच साहित्यात आपल्याला हा रस्सा कसा एकदम टेस्टी बनेल ना, हे तुम्हाला मी दाखवते. त्यामुळे रेसिपी अजिबातच स्किप करू नका, पूर्ण रेसिपी बघा. तर अशाच पद्धतीने बघा, कांदा अगदी सळसळीत मोकळा झालेला आहे. त्याला अगदी गोल्डन ब्राऊन येईपर्यंत भाजून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने मस्त असा कांद्याचा कलर झालाय, तांबूस रंगावर कांदा भाजत आलाय. तोपर्यंत ह्याच्यामध्ये 3 मिरच्या घालायच्या आहेत, ज्या आपण घेतलेल्या होत्या त्या. भरपूर सारा लसूण आहे, 10 ते 12 पाकळ्या, आणि 1 इंच आल्याचा तुकडे. हे पण कांद्यासोबत वगैरे मस्त मिरच्यांना डाग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. तर हा मसाला स्पेशली ना हॉटेल्समध्ये वगैरे बनवला जातो अशा पद्धतीचा, त्यामुळे आपली ग्रेव्ही एकदम अशी थिक बनते. तर तुम्हाला ऑप्शनल आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं घातलं तरीही हरकत नाही, पण मी खोबरं न घालता अशीच ही भाजी बनवते, मला तशीच आवडते. हे आपल्या प्रत्येक रेसिपी आहेत ना, ते अगदी घरगुती स्वरूपाच्या आहे, अजिबात असं कोणाला फॉलो केलेले नाही. अगदी घराच्या घरामध्ये आपण जशी नेहमीची भाज्या बनवतो ना, तशाच पद्धतीची मी भाजी तुम्हाला दाखवते रेसिपीच्या माध्यमातून, म्हणून त्यामध्ये जास्त मसाले वगैरे घालायची काही गरज नाही. तर बघा, मिरचीला पण अगदी दाग सुटायला लागले. आता ह्या टायमाला आपल्याला जो कापून घेतलेला टोमॅटोच्या फोडी होत्या ना मोठमोठ्या, त्या घालून घ्यायच्या आहे आणि थोडंसं ह्याच्यावरून मीठ सोडायचं आहे, म्हणजे टोमॅटो लगेच असा गळून पडतो आणि चांगला मऊ सॉफ्ट असा होतो. तर मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घालते, साधारणतः पाव चमचभर, आणि सगळे मसाले एकत्र करून मस्त असं भाजून घेऊया. हा मसाला तुम्ही आजपर्यंत बनवला नसेल ना, एकदा बनवून बघा, भारीच टेस्ट लागते, उत्तम अशी टेस्ट लागते ह्या मसाल्याने. काही रेसिपी आपण घरामध्ये सेम सेम बनवतो, मग प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, त्या पद्धतीनुसार आपण हे बनवतो. आता टोमॅटो पण मस्त असं गळायला लागला. थोडीशी आपण इथं कोथिंबीर घ्यायची आहे, कोथिंबीर पण हाताने कुरतडून त्याच्यामध्ये घालूया
एकदा परतून घेऊ. कांदा पण अगदी तांबूस रंगावर परतला गेलेला आहे. टोमॅटो मऊ झालेला आहे. बघा सगळं परफेक्ट झालंय. गॅस बंद करून घ्यायचा आणि हा मसाला थंड करायला ठेवून द्यायचा. तर जो भाजून घेतलेला मसाला होता तो अगदी पूर्ण थंड झालाय. आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि पाणी न घालता ह्याला असंच घट्टसर असं बारीक त्याची पेस्ट तयार करून घेऊया. तर बघा सगळा मसाला घातला, ह्याची चांगली पेस्ट तयार करायची. तर बघा अशा पद्धतीची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. अजिबातच ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलं नाही. एकदम दरदरीत आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली, घट्टसर अशी ही पेस्ट तयार झालेली आहे. त्याच्यावर ही कढई ठेवते. कढई छान अशी आपण गरम होऊ द्यायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालूया 3 चम्मच तेल. तेलाचं प्रमाण आवडीप्रमाणे घ्या. मी इथे 3 चम्मच तेल घेतलेलं आहे. तर तेल चांगलं असं गरम झालंय. त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं घालू. ऑप्शन नुसार तुम्हाला जर कढीपत्ता आवडत असेल तर कढीपत्ता पण घाला. माझ्याकडे सध्या कढीपत्ता नाहीये म्हणून मी तो स्किप करते. जिरं अगदी फुललं की जे आपण मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली ती घालायची. त्यावेळेस पेस्ट घालताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची, म्हणजे तेल आपल्याला तिकडं ते उडून तेलाचा चटका बसणार नाही म्हणून. तर अशा पद्धतीने पूर्ण पेस्ट ह्याच्यामध्ये घालून घेतली आणि ही पेस्ट अगदी 2 ते 3 मिनिटं मीडियम आचेवर चांगली अशी परतून घ्यायची हे तेलामध्ये, म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायची. इथं ऑलरेडी आपण हा मसाला भाजलेलाच आहे, पण अजून ह्यामध्ये तेलामध्ये ह्याला असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ती टेस्ट असते ती भारी अशी उतरते आपल्या रस्स्याला. तर बघा साईडला असं तेल सोडायला सुरुवात केली, पण मध्ये अजून मसाला आणि तेल असे सेपरेट झालेले नाहीये. तर तो मसाला आपला व्यवस्थित असा अजून भाजला गेला नाही असं समजायचं. एकदा पूर्ण मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली ना तर आपण समजायचं की आपला मसाला परफेक्ट असा तेलामध्ये परतला गेलेला आहे. तर बघा मसाला तेल सोडायला जो आपला वाटण होतं ते तेल सोडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, ह्याचा अर्थ आपला मसाला परफेक्ट असा भाजला गेलेला आहे. तर हा मसाला मी साधारणतः 2 ते 2.5 मिनिटं मस्त असं मीडियम गॅसवर भाजून घेतलाय. आता गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये पावडर मसाले सोडायचे. तर पावडर मसाल्यांमध्ये मी फक्त इथं घरगुती मिरची पावडरच वापरते, त्यामुळे 1.5 चम्मच मी घरगुती मिरची पावडर वापरते. तुमच्याकडे कोणतंही लाल तिखट असेल तर ते वापरा. 1 चम्मच मी इथं गरम मसाला वापरते आणि 1 चम्मच हा फिश करी मसाला वापरा. ऑप्शनल तुम्हाला मी ऑप्शन ह्याच्यामध्ये सांगितलंय. फिश करी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही मालवणी मसाला असेल तो वापरला तरी चालेल. त्याचप्रमाणे 1 चम्मच मी इथं धने जिरे पावडर घातले आणि अर्धा चम्मच घेते हळदी. हे सगळे मसाले चांगले ह्या वाटणात मिक्स करून घ्यायचे आणि मसाले आपल्याला पटकन शिजावेत आणि ते जळू नये पावडर मसाले, म्हणून आपण ज्या मिक्सरला वाटण तयार करून घेतलेलं होतं ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि ह्या पाणी ह्याच्यामध्ये घालते आणि अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा कडेकडेने असं तेल सोडायला सुरुवात केली. एकदा परत मिक्स करूया आणि गॅसची फ्लेम कमी करून परत असं मिनिटभर ह्याला असं शिजू दे ह्या मसाल्याला. आता आपण जे भिजत ठेवलेले बोंबील होते ना ते बघा छान असे सॉफ्ट भिजले गेलेले, ह्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया आपण. तर बघा 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर बोंबील किती स्वच्छ असे दिसतात, कारण हे बोंबील जेव्हा वाळवतात ना तेव्हा त्या रेतीमध्ये वाळवले जातात. जी समुद्राची रेती असते ती ह्याला चिपकून असते, त्यामुळे भरपूर वेळ भिजत घालायचे हे बोंबील गरम पाण्यात आणि नंतर 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे एकदम स्वच्छ होतात. तर बघा धुवून घेतलेले बोंबील आता ह्या वाटणामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि छान ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बोंबील मिक्स करून झाले. आता आपण हा जो लिंबू मी घेतलेला होता ना तो लिंबू घ्यायचा आहे. त्याचा अर्धाच लिंबू आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत, म्हणजे जो वयस्पणा आहे ना, जो बोंबलाचा उग्रवास आहे ना तो निघून जातो. तर अशा पद्धतीने हा लिंबाचा रस घालून घेतला
आणि जी बी पडलेली आहे ना ही काढून घ्यायची. अतिशय कडू लागते लिंबाची बी. हे काढून घ्यायचे आणि एकदा मिक्स करून घ्यायचे. लिंबाऐवजी तुम्ही कोकम घाला, चिंच घाला, हरकत नाही, चालेल. पण चिंच पण नव्हती माझ्याकडे, लिंबू आणि कोकम पण नव्हतं, लिंबू अवेलेबल होतं म्हणून ते घालते. लिंबाचा रस पण छान असा मिक्स करून झाला. आता हे आपण गरम करून घेतलेलं पाणी होतं रसासाठी, ते आपण घालायचं आहे ह्यामध्ये. आणि तुम्हाला किती थिक रस्सा हवा त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी साधारणतः तांब्याभर पाणी घातलेलं आहे. 5 जणांसाठी पुरेसे आहे. अजून एकदा मिक्स करून घेते. कन्सिस्टन्सी कशी होईल तर बघा, एकदम पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असा मला रस्सा दिसतो. पण हा उकळून थोडासा घट्ट होऊ शकतो, म्हणून मी थोडंसं पाणी अजून वाढवते. अशा पद्धतीने मी एकूण 1.5 ग्लास पाणी घातलंय. गरम करून घेतलेलं पाणी घातलंय. गरम पाणी घातल्यामुळे काय तुम्हाला सांगितलं, जी कुकिंग प्रोसेस असते ती फास्ट होते आणि जी आपल्या रस्स्याला जो तवंग असतो, जी तर्री असते ती पण छान अशी सुटते. आणि आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर मी इथं 1 चम्मच मीठ घालते. मिक्स करून घेऊया आणि ह्याला 5 मिनिटभर असं चांगलं शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटांनी परत एकदा मिक्स करूया आणि असंच मस्त बोंबील शिजले की गॅस बंद करून घेऊया. कारण बोंबील ऑलरेडी आपण गरम पाण्यात टाकलेले, त्यामुळे काही जास्त वेळ लागणार नाही. पण रश्श्याची चव चांगली हवी म्हणून ह्याला 7 ते 8 मिनिटं उकळणे खूप गरजेचं आहे. आपला तिकडं बोंबलाचा रस्सा उकळतो तोपर्यंत मस्त मी एक गरमागरम असं ढेंडरू काढून दाखवते. ढेंडरूची रेसिपी आपण अपलोड केलेलीच आहे. एकदा बोंबलाचा रस्सा आणि हे ढेंडरू बनवून तर बघा आणि खाऊन बघा. वा, किती भारी लागतं ना. एकच नंबर कॉम्बिनेशन आहे. आणि हे आमचं आदिवासी भागातलं फेमस असं कॉम्बिनेशन आहे, ढेंडरू आणि बोंबलाचा रस्सा. आहा, जबरदस्त. तर बघा, आपलं ढेंडरू रेडी पण झालेलं आहे. अगदी असं गरमागरम ढेंडरू, वा, भारीच लागतं. तर बघा, साईडनी मस्त अशी उकळी फुटले. आपल्या रस्स्याचा कलर पण बघा, तरी कशी वरती आली. एकदम कमीत कमी तेलाचा वापर करून एवढी जबरदस्त तरी आली. तुम्हाला वाटलं असेल तेल भरपूर घातलं, अजिबातच नाही. तर बघा, मस्त अशी उकळी फुटली. उकळी फुटून 5 मिनिटं आपण ह्याला असं शिजून देऊ. जास्त शिजवायची गरज नाही, पण रस्स्याला चव येण्यासाठी थोडंसं मंद आचेवर त्याला आपण उकळवून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, वाह, मस्त दिसतं. सुगंध पण भारी असा सुटलेला आहे. तर बघा, 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत. आपण भाजी तर पूर्ण शिजले. घरभर असा घमघमाट बोंबलाचा वास सुटलेला आहे एकदम. आणि आता आपण चेक करूया. तर परफेक्ट असे बोंबील आपले शिजलेले आहेत. हे बघा, मस्त सॉफ्ट शिजलेले आहेत. गरम लागलं जरा. आणि आता गॅस बंद करून घेऊया आणि वरून छान अशी कोथिंबीर भरभर. बघा, कोथिंबीर किती मस्त असा रस्सा दिसतोय ना. आता गरमागरम रस्सा एका वाटीमध्ये सर्व करायला घेऊ. तर रस्स्याचं थिकनेस बघा तुम्ही, मस्त असं, खूप जास्त घट्ट पण नाहीये, म्हणजे आपण भाकरी सोबत पण खाऊ शकतो, भातासोबत पण खाऊ शकतो, अशा याच्यामध्ये मी बनवलेला आहे. वा, भारीच दिसतो. अशा पद्धतीने एका वाटीत रस्सा घेतलेला आहे. हा रस्सा ठेवून घेऊया ताटात. मस्त हे गरमागरम ढेंडरं काढलेलं आहे, म्हणजे पातळ तांदळाच्या पिठाची ही भाकरी आमची पारंपरिक. आणि त्याचप्रमाणे हा वाफाळलेला भात. आहा, जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. तर आपण खायचं म्हटलं तर हे आम्ही पारंपरिक, ही आमची डिश आहे. पारंपरिक भाकरीचा हा एक प्रकार आहे. मस्त असं ढेंडरू गरम गरम मोडायचं, ह्या रश्श्यामध्ये डुबवायचं. आहा, जबरदस्त. आणि असं खायला घ्यायचं. तर काय मंडळी, आवडला ना हा सुक्या बोंबलाचा रस्सा? आणि हो, आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.